Hello dear students, in this video we are going to discuss a new topic and that topic deals with homonyms, homophones and homographs. With various types of examples we are going to learn or we are going to differentiate these words homonyms, homophones and homographs. Dear student, we have a chart on the screen. In this chart, homonyms, homophones, and homographs have been explained according to their three types of features. These features are spelling, pronunciation, and meanings. Means a word from English is decided according to the spellings, its pronunciation, and its different types of meanings. So homonyms have same spelling, same pronunciation and different meaning. Homophones have different spelling, same pronunciation and different meaning. Homographs have same spelling, different pronunciation and different meaning. This was the short information about these three words or homonyms, homophones and homographs. Dear student, I would like to request you that watch this video with full concentration because I guarantee you that at the end of this video you will be fully satisfied with the given information. There won't be any type of problem concerning with these terms or homonyms, homophones and homographs. Your all types of concepts will be clear here. So listen to me carefully and watch this video with full concentration without wasting too much time. We are going to explain what is homonyms. As we know that homo means same, nims means name here, म्हणजेच सारखे नाव म्हणजे यामध्ये स्पेलिंग सारखे असते, प्रोनाउन्सिएशन सेम असते, परंतु दोन्ही शब्दाचे मिनिंग्स डिफरंट असतात. एक्झाम्पल्स हॅव बीन गिवन देअर बॅट अँड बॅट. सो दॅट बॅट मीन्स एक क्रिकेटमध्ये यूज करणारी बॅट असते आणि दुसरं बॅट मीन्स वी यूज दिस वर्ड फॉर वटवागुळ इन मराठी. मीन्स वटवागुळ या शब्दासाठी आपण बॅट यूज करतो आणि दुसरा बॅट आपण क्रिकेटमध्ये जो यूज करतो त्यावेळेस बॅट यूज करतो. म्हणजेच बघा या ठिकाणी स्पेलिंग सेम आहे. वी कॅन सी दॅट देर इज अ सेम स्पेलिंग बट द मिनिंग्स आर डिफरंट. नेक्स्ट वर्ड वेल वेल. सी दॅट एक वेलचा अर्थ आपल्याला माहीत आहे विहीर आणि दुसऱ्या वेलचा अर्थ छान किंवा बरं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल वेल ट्राईड, चांगला प्रयत्न केला, वेल ट्राईड. हिअर वेल अँड वेल spellings are same and pronunciation is also same but the meaning is different. Therefore homonyms सारखा दिसणारा शब्द म्हणजे सारखी स्पेलिंग असणारा शब्द त्याला आपण होमोनिम्स म्हणायचं. वन्स अगेन देर इज अ नेक्स्ट वर्ड राईट अँड राईट. एका राईटचा अर्थ बरोबर होते आणि दुसऱ्या राईटचा अर्थ अधिकार वगैरे होते. म्हणून स्पेलिंग जरी सेम असली, प्रोनाउन्सिएशन जरी सेम असलं परंतु हे दोन्ही शब्द आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या अर्थाने वापरू शकतो. अशा शब्दांना आपण होमोनिम्स म्हणतो. नेक्स्ट वर्ड इज माईट अँड माईट. एक माईट आपण ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून यूज करतो आणि दुसरा माईटचा अर्थ मराठीमध्ये शक्ती किंवा कुवत असा होतो. नेक्स्ट वर्ड इज टियर अँड टियर. एका टियरचा मराठीमध्ये अर्थ फाडणे होते आणि दुसऱ्या टियरचा अर्थ अश्रू असा होतो. मीन्स हॅव्हिंग लर्न ऑल दीज थिंग्स वी कुड नो वन थिंग दॅट homonyms are having same spellings, same pronunciations but the different meanings. म्हणजे होमोनिम्स हे अशा प्रकारचे शब्द असतात त्यांचे स्पेलिंग सेम असतात, उच्चारसुद्धा सेम असतो परंतु अर्थ वेगळे असतात. ओके. नेक्स्ट टाईप इज दॅट होमोफोन्स. होमोफोन्स आधीच मी सांगितलं होतं की होमोचा अर्थ सेम किंवा सारखा असा होतो आणि फोनचा अर्थ आवाज किंवा उच्चार असा या ठिकाणी होतो, साऊंड. सो इन दिस कॅटेगरी द वर्ड्स साऊंड सेम and the spellings are different and meanings are also different. See that some of the examples we have on the screen. First is male and second is male. See that spellings are different. MAIL, MALE. दोन्हीही स्पेलिंग वेगळे आहेत, फक्त उच्चार या ठिकाणी सारखा आहे. उच्चार सारखा आहे म्हणून त्याला आपण होमोफोन्स म्हणतो. सारखा उच्चार असणारे शब्द. फोनचा अर्थ साऊंड, उच्चार, अटरन्सेस. सो मेल अँड मेल. पहिल्या मेलचा अर्थ तुम्हाला माहिती आहे मेल मॅसेज. देन मेल फिमेल, वी नो दॅट इट्स अपोजिट वर्ड टू फिमेल, पुरुष. देन राईट अँड राईट. वन्स अगेन देर इज अ वर्ड राईट अँड राईट. प्रोनाउन्सिएशन इज सेम
बट स्पेलिंग्स आर डिफरंट अँड मिनिंग्स आर ऑल्सो डिफरंट. राईट म्हणजे लिहिणे आणि राईट म्हणजे बरोबर. अगेन द नेक्स्ट वर्ड टेल अँड टेल. TELL अँड TAIL. दोन्हीचे स्पेलिंग्स वेगळे वेगळे आहेत, अर्थही वेगळा आहे, उच्चार सारखा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी फक्त उच्चार सारखा आहे असे शब्द शोधायचे आहेत. त्यालाच आपण होमोफोन्स असं म्हणायचं आहे. अगेन फुल अँड फुल. फुल म्हणजे भरलेला अँड FOOL मीन्स फुल मीन्स मूर्ख. पेन पेन PEN पेन म्हणजे आपला लिहिण्याचा पेन आणि PAIN पेन म्हणजे दुःख. सन सन SONSUN. Though the spellings are different, but the pronunciation of these words are same, and the meanings are also different. Therefore, such types of words are taken as homophones. Okay. नेक्स्ट होमोग्राफ्स. आता होमोग्राफ्स संबंधी अनेक लोकांचे वेगवेगळे विचार आहेत. काही डिक्शनरीमध्ये असं सांगितलेलं आहे होमोग्राफ्स अँड होमोफोन्स सेम आहेत. काहीमध्ये सांगितलं आहे की होमोग्राफ्समध्ये थोडासा फरक आहे. तर बघू आपण तो नेमका फरक कोणता आहे किंवा सारखं काय आहे. यामध्ये सेम स्पेलिंग्स असतात, स्पेलिंग सेम असतात, डिफरंट प्रोनाऊन्सिएशन असते. या बाबतीतच थोडासा वाद आहे. देअर इज अ सॉर्ट ऑफ डिबेट ऑन दिस पॉईंट. डिफरंट प्रोनाऊन्सिएशन, काही लोकांचं असं म्हणणं आहे की यामध्ये वेगळ्या प्रकारचं प्रोनाऊन्सिएशन असायला पाहिजे. परंतु काही डिक्शनरीमध्ये असं सुद्धा सांगितलं की होमोग्राफ्स आणि होमोनिम्स आर द सेम थिंग्स. आता बघू आपण खाली काही शब्द दिले आहेत. मायन्यूट अँड मिनिट. स्पेलिंगसारखे, उच्चार वेगळा आहे आणि अर्थसुद्धा वेगळा आहे. मायन्यूट म्हणजे सूक्ष्म आणि मिनिट म्हणजे मिनिट, जो आपण घड्याळामधला मिनिट म्हणतो तो मिनिट. अगेन लेड अँड लीड. स्पेलिंगसारखे, पहिल्याचा उच्चार लेड असा केला जातो. लेड म्हणजे शिशे किंवा धातू किंवा मेटल म्हणतो आपण त्याला. आणि लीडचा अर्थ समोर जाणे किंवा पुढे पुढे जाणे. अर्थात प्रॉब्लेम फक्त आपल्याला या ठिकाणी असा आहे की होमोग्राफ्स आणि सुरुवातीला आपण पाहिलेले होमोनिम्स याला सारखं समजायचं का. तर अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की याला सारखं समजायचं, कारण की यामध्ये स्पेलिंग्स जरी सेम असल्या आणि या ठिकाणी होमोनिम्समध्ये उच्चार सेम आहेत, परंतु होमोग्राफ्समध्ये उच्चार सेम नाहीत, पण स्पेलिंग सारखे आहेत. म्हणजे दोन्ही ठिकाणी स्पेलिंग सारखे आहेत. तर किमान आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की होमोनिम्स म्हणजे काय. निम्स म्हणजे नेम म्हणजे स्पेलिंग. या ठिकाणी स्पेलिंग सारखे असावेत, उच्चार सारखे असावेत. ओके. आणि होमोग्राफ्समध्ये थोडासा फरक आहे की स्पेलिंग सारखे असतात परंतु उच्चार थोडासा वेगळा असतो आणि अर्थही वेगळा असतो. म्हणून समजून घेताना थोडं चांगल्या रीतीने किंवा डीपली वी हॅव टू अंडरस्टँड डीपली दिस. अगेन आय एम गोइंग टू समराईज ऑल दिस थिंग्स. होमोनिम्स म्हणजे की ज्याचे स्पेलिंग सारखे असतात आणि प्रोनाऊन्सिएशनसुद्धा सारखं असते आणि अर्थ वेगळा असतो. होमोफोन्स याचा उच्चार सारखा असतो, स्पेलिंग्स वेगळे असतात आणि अर्थसुद्धा वेगळा असतो. होमोग्राफ्स याचे स्पेलिंग सारखे असते, डिफरंट प्रोनाऊन्सिएशन मीन्स देअर इज डिफरंट प्रोनाऊन्सिएशन कॅन बी डन फॉर सच टाइप्स ऑफ वर्ड्स. फॉर एक्झाम्पल मायन्यूट अँड मिनिट, लेड अँड लीड. Means in this way we have tried our best to wrap up this topic within this video. If you have any type of problem concerning with this topic, you can put your questions in the comment box. I will try to give the replies. Thanks for watching. If you think this video is worthwhile or helpful or useful for the students, you can share that. Thank you.